नमस्कार. तरुण भारतच्या या विशेष निवडणूक प्रसारणात आपलं सहर्ष स्वागत आहे. आपणाला एक विनंती पण आहे की तरुण भारतचे जे सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत ते शेअर करा आणि आपण आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी बोलणार आहोत. मित्रांनो, आज लागणार उद्या लागणार म्हणस्तोपर्यंत आता निवडणुकीच्या मतदानाची वेळ आलेली आहे आणि 15 तारखेला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळात मतदान होणार आहे. त्याचबरोबर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे. त्या सगळ्याची प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. पोलिसांच्या छावण्या आहेत, त्याच्यानंतर CCTV कॅमेरा, वेगळी पथके, विशेष पथके, असं सगळं बंदोबस्तही मोठा आहे आणि राजकीय कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी सुद्धा मोठी तयारी केलेली आहे. किंवा आता 15 तारखेला आपण मतदानाला जायचं आहे आणि आवर्जून मतदान तर करायचंच आहे. यावेळी ही जी निवडणूक आहे ही रस्त्यावरची निवडणूक असं फारसं याला स्वरूप आलेलं नाही आहे. ही एकमेकावर टीका, सोशल मीडियावर टीका किंवा गल्लीत भेटणं, लहान लहान सभा यावरच या निवडणुकीत सर्वच पक्षांनी भर दिला असल्यामुळं एक निवडणुकीचा मोठा माहोल म्हणतात तसा तयार झालेला नाही. त्याला कारणंसुद्धा 2-3 असू शकतात की पाठोपाठ झालेल्या निवडणुका, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका आणि पुढे आणि जिल्हा परिषद वगैरे आहे. त्यामुळे लोक या सगळ्या प्रचाराला आणि त्याच गोष्टीला कंटाळेत का काय असाही विषय आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती व्यक्त होते. पण मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण 5 वर्ष आपला कारभार कुणाच्या ताब्यात द्यायचा, सांगलीचे कारभारी कोण असले पाहिजेत हे ठरवायची ही वेळ आहे. तेव्हा यात आळस करून चालणार नाही. चांगले, स्वच्छ आणि शहराला पुढे नेणारे, लोकविकास करणारे असे आपण नगरसेवक निवडून द्यावे अशी आपणाला विनंती आहे. या प्रचाराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी एक सभा घेतली, ती एक टोलेजन सभा झाली. त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिरजेत एक सभा घेतली आणि मग स्थानिक पातळीवरच या निवडणुका झाल्या. आता मतदान झाल्यानंतर 16 तारखेला जी एक छुपी समझोता एक्सप्रेस तयार झालेली आहे ती मुक्कामाला पोचते का भाजप महायुतीचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकतो हे बघावं लागणार आहे. छुपा समझोता एक्सप्रेस म्हणजे वेगवेगळ्या घटक पक्षांनी युती न करता किंवा बाहेर काही जाहीर न करता आपापल्या पातळीवर काही जागांचं वाटप केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संजय काका हे जे माजी खासदार त्यांचा पुढाकार होता, जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे सगळे प्रमुख टोलेजंग नेते होते. त्यांनी भाजपचा रथ रोखायसाठी असा एक नवीन करेक्ट कार्यक्रम आखलेला आहे. हा करेक्ट कार्यक्रम यशस्वी होतो की पुन्हा भाजपला लोक सत्तास्थानी बसवतात हे 16 तारखेला स्पष्ट होईल. पण चुरस जोरात आहे आणि एकमेकाचं अंडरस्टँडिंगसुद्धा जोरात आहे. काही हे वाटलं ते वाटलं, ह्या आश्वासनं दिली, ती आश्वासनं दिली, इकडे असा दर निघाला आहे, तिकडे असा दर निघाला आहे, अशा चर्चा सुरूच आहेत. आज शेवटची रात्र, उद्या शेवटची रात्र असं ऐकू येतं आहे. पण मतदार हा हुशार असतो. त्याला आपलं मत विकायचं नसतं आणि त्याला चांगल्या सोयी सुविधा, पाणी, नळपाणी, दिवाबत्ती, शहराचा विकास या गोष्टीवर त्याचा भर असतो आणि असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यानं मतदान केलं पाहिजे. या निवडणुकीत 2 गोष्टी प्रकर्षानं जाणवतात की काय होईल, कुणाची सत्ता येईल. यामध्ये वेगवेगळे अंदाज बांधले जातात. सांगली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील यांनी 50 जागा जिंकून भाजप महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकेल असं म्हटलेलं आहे. तर काही पक्ष हुकमाचा एक्का आमच्या हातात असणार असं म्हणायला लागलेलं आहे. राज्य पातळीवरची महायुती आणि स्थानिक युती याच्यात जर फरक पडला
तर उद्या क्लॅशेस होतील. त्यामुळं अजितदादा पवार यांची जे मिरज आणि या परिसरात जे उभारलेले सगळे लोक आहेत त्यातले विजयी उमेदवार काय करणार हा एक कळीचा मुद्दा ठरणार आहे. तसेच राज्य पातळीवर शिंदे सेनेचे जे लोक आहेत त्यांनी इकडे स्वतंत्र सगळी यंत्रणा उभी केलेली आहे, स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे सांगली शहरात प्रत्येक पक्षाची काय ताकद आहे ती सुद्धा या निमित्तानं स्पष्ट होणार आहे. एकूण 78 जागा आहेत आणि त्याच्यात जवळजवळ 381 उमेदवार उभे आहेत. भाजपनं 76 उमेदवार उभे केलेत, शिंदे शिवसेनेनं 62 उमेदवार उभे केलेत, काँग्रेसने 31 उमेदवार उभे केलेत, शरद पवार राष्ट्रवादी गटानं 12 उमेदवार उभे केलेत, अजित पवार राष्ट्रवादीनं 32 उमेदवार उभे केलेत, उद्धव सेनेनं 29 जागा उभ्या केलेल्या आहेत, मनसेनं 4, वंचितनं 12, MIMनं 3, जनस्वराज्यनं 3 आणि अपक्ष 89 उमेदवार उभे राहिलेले आहेत. आता अपक्षसुद्धा जे निवडून येणार आहेत ते काय होणार आहेत, त्यांना कुणी उभं केलेलं आहे हाही यात कळीचा मुद्दा आहे. त्यामुळं निकालात जर अशी एखाद्याला मेजॉरिटी नाही मिळाली तर हा पुन्हा बाजार भरणार का, घोडे बाजार भरणार का, याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळं चांगला कारभार पाहिजे असेल तर चांगला आणि कुणाला द्यायचा त्या एका ह्याला चांगला खणखणीत पाठिंबा, मग युती असो, आघाडी असो किंवा कोण असो, त्याला द्यायला पाहिजे. नाहीतर त्याचा गेल्या वेळी जसा झाला किंवा मागं अनेक ठिकाणी जसे झाले तसे घोटाळे होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मतदारांनी आपला वैयक्तिक संबंध, आपला हे विचार न करता सांगलीचं हित बघून मतदान करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. भाजपला जर आपला विजयरथ 40च्या पुढं नेता आला नाही तर काय होईल अशी जशी शक्यता आहे तसे हे सर्व एकत्र येणार का आणि मग भाजप विरोधी आघाडी जी आहे ती एकत्र येऊन करणार का आणि असाच कारभार 5 वर्षे चालणार का, दरवर्षी काय काय त्यात बदल होणार, कोण कसं बार्गेनिंग करणार असेही या निमित्तानं चर्चा सुरू झालेली आहे. या निवडणुकीत विकासाची अनेक आश्वासनं खरं अपेक्षित होती, पण गेली 15 वर्षे जी आश्वासनं आहेत तीच पुन्हा पुन्हा आश्वासनं दिली जात आहेत. सांगलीचं विमानतळ होईल, सांगलीचा रिंग रोड होईल, चांगले रस्ता करू, चांगले बागीचे करू, पाणी स्वच्छ दिलं जाईल. पण शहरातले प्रश्न काही संपत नाहीत आणि शहरातल्या ज्या समस्या आहेत त्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहराचं वेगवेगळं आहे. यावेळेचा आणखी एक वेगळा प्रयोग म्हणजे भाजपनं मुस्लिम समाजाला मिरज आणि या परिसरात 8 तिकीटं देऊन उमेदवार उभे केलेले आहेत. मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो का आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहतात का हेही या मतदानातून स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर या ह्याच्यात वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या जाती यांचे खरं तर वास्तविक अशा संकुचित विचारावर मतदान होऊ नये, पण होताना किंवा त्या संदर्भात विचार होताना दिसतो आहे, तो थांबला पाहिजे. आणि शहर विकास हाच मुद्दा आहे. त्यामुळं कोण कुणाच्या पाठीमागं राहील, कुणाचं नेमकं काय आहे हे होईल, लाडक्या बहिणी काय